नमस्कार, न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। अर्थमंत्री अजित पवारांना अंशतः अनुदानित शिक्षकांना टप्पावाढ द्यायला हवी हा विषय माहीत आहे, मग ते सूड बुद्धीनं का वागतात? राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांचा संतप्त सवाल। महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता कोल्हापूर शासकीय विश्रामगृह येथे निवेदन देण्यात आले। आज आंदोलनाचा 11वा दिवस असून येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अंशतः अनुदानित शाळांना टप्पावाढीचा जी आर निर्गमित करावा ही विनंती निवेदनाद्वारे केली। शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी 12 जुलै 2024 रोजी 1 जून 2024 पासून वाढीव टप्पा देण्याबाबत घोषणा केली होती, परंतु घोषणा केल्याप्रमाणे अद्यापही जी आर निघालेला नाही। जी आर तत्काळ निर्गमित करावा यासाठी 1 ऑगस्ट 2024 पासून महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन सुरू आहे। त्यामुळे आपण यामध्ये लक्ष घालावे व येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय घेण्यात यावा ही विनंती केली। जर घोषणा केली असेल तर जी आर काढण्यास एवढा विलंब का अशी विचारणा करण्यात आली। त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की हे मला माहीत असून याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असे सांगितले आहे। यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राजेश पाटील यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी कृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये विनायक सपाटे, शिवाजी घाडगे, अभिजित आपटे, सचिन मरळीकर, भानुदास गाळे, सावता माळी, अभिजित कोतेकर, विजयसिंह जगदाळे, नेहा भुसारी, भाग्यश्री राणी, हेमा पोळ, सचिन पाटील, विष्णू जगताप, रवी कांबळे, श्रीकांत शिंदे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान औषध अनुदानित शाळांचा अनुदानाचा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माहिती आहे तर फाईलमध्ये त्रुटी का दाखवत आहात? विषय माहीतच आहे तर तो मार्गी का लावत नाही? तुम्ही एवढं सूडबुद्धीनं का वागत आहात? असा संतप्त सवालही राज्यातील काही शिक्षकांनी केला आहे। यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आता आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।